माय माऊली नमस्कार. श्री विष्णू पुराण कथासार अभिवाचन करत आहे. अंश 4 अध्याय 3 मांदात्याचा अंश विस्तार. त्रिशंकू व सगर यांची कथा. आता मांदात्याचा अंश विस्तार कसा होत गेला ते ऐकूया. मांदात्याचा पुत्र अमरीश आणि त्याचा युवनाश्व होता. युवन अश्वाचा हरित व त्याचे हरितगण होते. पूर्वी रसातळात राहणाऱ्या 6 कोटी गंधर्वांनी तिथल्या सर्व नागांची संपत्ती अधिकार हिरावून घेतले. तेव्हा सर्व नागप्रमुखांनी परमात्म्याची करुणा भाकली असता देव त्यांना म्हणाला की युवा अश्वाच्या पुरुकुत्स नावाच्या पुत्राच्या अंगात संचार करून मी त्या दुष्ट गंधर्वाचा नायनाट करीन. असे ऐकल्यावर सर्व नागप्रमुख माघारी परतले. त्यांनी नर्मदेला पाठवून पुरुकुत्साला बोलवणे पाठवले. त्याप्रमाणे पुरुकुत्साने येऊन सर्व गंधर्वांना मारून टाकले व तो परतून गेला. तेव्हा सर्व नागांनी नर्मदेला असा वर दिला की जो कोणी तुझे स्मरण करून तुझे नाव उच्चारेल त्याला केव्हाही सर्पविषाची बाधा होणार नाही. तर तो श्लोक कोणता? नर्मदाये नमो प्रातर नर्मदाये नमो निशी नमस्तु नर्मदे तुभ्यं रक्ष मां विष सर्पता. या मंत्राचे उच्चारण करण्याने सर्पदोष करीत नाही व अन्नातील विषबाधा सुद्धा बाधत नाही. पुरुकुत्साने समस्त नागांना असा वर दिला की नागांचा अंश कधी खंडित होणार नाही. पुढे नर्मदेला पुरुकुत्सापासून त्रसदृश्य नावाचा पुत्र झाला. या त्रसदृश्यचा अनरण्य, त्याचा पृषदश्व, त्याचा ऐर अश्व, त्याचा हस्त, त्याचा सुम्ना, त्याचा त्रिधन्वा, त्याचा त्रय्यारुणी व त्याचा सत्यव्रत नावाचा पुत्र. तो पुढे त्रिशंकू या नावाने ओळखला गेला. नंतर तो त्रिशंकू चांडाळ बनला. एकदा असे झाले की 12 वर्षापर्यंत पाऊसच न पडल्याने दुष्काळ पसरला. तेव्हा विश्वामित्र मुनी त्यांच्या परिवाराच्या पोषणासाठी त्रिशंकू दररोज एका वडाच्या झाडाला हरिणांचे मांस टांगून ठेवीत असे. ते त्याचे कृत्य पाहून संतुष्ट झालेल्या मुनी विश्वामित्रांनी त्याला सदेह मानवी शरीरासह स्वर्गात पाठविला. या त्रिशंकूचा पुत्र हरिचंद्र, त्याचा रोहित अश्व, त्याचा हरित, त्याचा चंचू, त्याचा विजय व वसुदेव, विजयचा रुरुक, त्याचा रुक, त्याचा बाहू असा वंश वाढला. पुढे हय व तालजंग वगैरे क्षत्रियांनी त्याचा पराभव केल्याने तो गर्भवती पत्नीला घेऊन वनात जाऊन राहिला. मग त्या गरोदर राजपत्नीच्या सवतीने तिचा गर्भ नष्ट व्हावा या हेतूने तिला विष खाऊ घातले. त्या विषाचा परिणाम काय झाला? तो गर्भ 7 वर्षापर्यंत पोटात राहिला. त्या दरम्यान बाहू वृद्धपणामुळे और्धमुनींच्या आश्रमानजीक असतानाच मरण पावला. मग राणीने त्याच्या चितेवरच सती जाण्याचा विचार केला. तेव्हा त्रिकालज्ञानी और्यमुनींनी तिला 7 सती जाण्यापासून परावृत्त केले. त्यावेळी ती काय म्हणाली? हे पतिव्रते, असाट्ट करू नको. तुझ्या पटात जो आहे तो संपूर्ण पृथ्वीचा स्वामी होणार असून महापराक्रमी, अनेक यज्ञ करणारा, शत्रूंचा पराभव करणारा असा चक्रवर्ती राजा. तेव्हा हा अविचार तू सोडून दे. तेव्हा ती सती न जाता और्ध्वाच्या आश्रमात जाऊन राहिली. तेथे मुनींनी तिचे कन्येप्रमाणे पालन केले. मग यथाकाळी तिने त्या गर म्हणजे विषासह एका पुत्राला जन्म दिला. और्वाने सर्व जातकर्म संस्कार करून त्याचे नाव सगर असे ठेवले. तसेच त्यांची मुंजीपासून पुढे संस्कार करून त्याला वेद, शास्त्रे, शस्त्र, अस्त्रविद्या यांचे संपूर्ण ज्ञान दिले. त्याची पूर्ण वाढ झाल्यावर एकदा आईला म्हणाला की आई, आपण तपोवनात का राहतो? माझे वडील कुठे? तेव्हा आईने त्याला संपूर्ण इतिहास सांगितला. तेव्हा त्याला आपले वडील उपार्जित राज्य बळकावणाऱ्या शत्रूंचा मोठा राग आला. मग त्याने मोठी तयारी केली. हल्ला करून हय तालजंग यांच्या दोन्ही कुळांचा नायनाट केला. तेव्हा इतर लहान सहान लढवया जमाती, उदाहरणार्थ शक, यवन, कंबोज आदी करून सर्वजण सगर राजाचे कुलगुरू वशिष्ठांना शरण गेले. तेव्हा त्यांची भीती जाणून त्याने सगरला सांगितले की बाळा, अरे या दुर्लभांना मारून कोणता लाभ होणार? म्हणून मी यांना समाजाच्या बाहेर स्थान देत आहे. ती आज्ञा सगराने मान्य केली आणि त्या सर्वांच्या पोशाखात
राहणीमानात बदल केले. यौवनाच्या डोहीचे केस कापले, शकांना दाढीविरहित केले, पारदांना केस वाढवण्याची अनुमती दिली व इतर लढाऊ जमातींना वेद अध्ययन व यज्ञकर्म करण्यास मनाई केली. त्यामुळे त्या सर्वांना मलेच्छ असे नाव पडले. नंतर सगर राजसनावर बसून 7 बेटांनी युक्त अशा पृथ्वीवर राज्य करू लागला. अध्याय 4. सगरापासून श्री रामचंद्रापर्यंत. राजा सगराला 2 बायका होत्या. एक कश्यपाची कन्या सुमती, दुसरी विदर्भ राजाची कन्या केशिनी. त्यांनी आराधना केल्यामुळे ऊर्ध्वमुनी प्रसन्न झाले व म्हणाले की तुम्हा दोघांपैकी एकीला वंश चालविणारा एक पुत्र मिळेल, दुसरीला 60,000 पुत्र होतील. तेव्हा जशी इच्छा असेल तसे मागा. मग केशिनीने 1 पुत्र व सुमितीने 60,000 पुत्र मागितले. पुढे केशिनीला असमंजस नावाचा 1 पुत्र झाला. सुमतीला 60,000 पुत्र झाले. असमंजसाला पुढे अंशुमान नावाचा 1 पुत्र झाला. परंतु असमंजस हा लहानपणापासून दुराचारी होता. तथापि पित्याला अशी आशा वाटत होती की मोठा जाणता झाला की तो सुधारेल, पण त्याचा स्वभाव कायम तसाच राहिल्यामुळे पित्याने त्याचा त्याग केला. त्याचे 60,000 भाऊसुद्धा तसेच निघाले. मग त्या सर्वजणांनी मोठे थैमान मांडले, यज्ञयाग बंद पाडले. तेव्हा देवांनी मिळून कपिलाची प्रार्थना केली असता ते म्हणाले की थोडा काळ धीर धरा, लवकरच या सर्वांचा नाश होणार. याच सुमारास सगराने अश्वमेध यज्ञ आरंभिला. त्यावेळी त्यांचे पुत्र घोड्याचे रक्षण करीत असताना कुणीतरी तो घोडा चोरून नेला. त्यावेळी घोड्याच्या पावलांच्या ठशाच्या अनुरोधाने त्या सगर पुत्रापैकी प्रत्येकाने एक योजनाप्रमाणे पृथ्वी खणून काढली. जेव्हा ते पाताळात गेले तेव्हा त्यांनी तेथे त्यांचा घोडा चरत असलेला पाहिला. जवळच तेजस्वी कपिल मुनी डोळे मिटून शांतपणे बसलेले त्यांना दिसले. तेव्हा त्या सर्वांना घोडा त्यांनीच चोरला असावा असे वाटून ते शस्त्रे उपसून मोठा कोलाहल करती मुनीला मागणं मारण्यासाठी धावले असता मुनींनी रागाने पाहताक्षणी ते सर्वांच्या सर्व जळून खाक झाले. हे वृत्ती समजले तेव्हा राजा सगराने आपला नातू अंशुमान याला पाठविला. तो पाताळात गेला. भक्तिपूर्वक कपिल मुनींची स्तुती करू लागला. त्यावर संतुष्ट होऊन मुनी बोलले, बाळा, तू हा घोडा नेऊन आजोबांना दे आणि तुला जे हवे असेल ते मागून घे. पुढे तुझा नातू गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर घेऊन येणार आहे. त्यावर अंशुमान म्हणाला की मला असा उपाय सांगा की जेणेकरून हे ब्रह्मशापाने मेलेले माझे पितर उद्वरून स्वर्गात जातील. कश्यप म्हणाले, मी अगोदरच तुला सांगितले की तुझा नातू स्वर्गातून गंगेला पृथ्वीवर घेऊन येईल. त्या जलाचा याढांना स्पर्श होताच हे सगळे स्वर्गात जातील. विष्णूच्या पायाच्या नखातून उत्पन्न झालेल्या गंगेच्या पाण्याचे महत्त्व फार मोठे. हे जशी इच्छा असेल त्याप्रमाणे सर्वांना फळ देतेच, परंतु मृतांच्या अस्थी, चांबडे, स्नायू अगर केसांना जरी त्या जलाचा स्पर्श झाला तरी त्याचा उद्धार होतो. तेव्हा त्यांना प्रणाम करून अंशुमान घोडा घेऊन सगराकडे आला. मग सगराने यज्ञ पूर्ण केला. अंशुमानाचा पुत्र दिलीप त्याचा भगीरथ झाला. पुढे भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणले म्हणून तिचे नाव भागीरथी असे ठेवले. भागीरथचा पुत्र सहोत्र, त्याचा श्रुती, त्याचा नाभाग, त्याचा अमरीश, त्याचा सिंधुद्वीप, त्याचा अयुतायू, त्याचा ऋतुपर्ण झाला. तो जुगार खेळण्यात मोठा वाकबगार असून नळराजाचा मदतगार होता. ऋतुपर्णाचा पुत्र सर्व काम, त्याचा सुदास, त्याचा मित्रसु होता. हा एकदा शिकारीसाठी अरण्यात गेला असताना त्याचे 2 वाघ पाहिले त्याने. त्यातील एकाला त्याने बाणाने मारले. खरे तर दोघे मायावी राक्षस बंधू होते. मरतेवेळी त्याचे राक्षस रूप प्रकट झाले. त्याचा भाऊ मात्र सूड घेण्याचे ठरवून पळून गेला. नंतर काही काळाने राजाने एक यज्ञ आरंभिला. त्यावेळी मुख्य पुरोहित वशिष्ठ स्नानाला गेले असताना त्या राक्षसाने आचार्याचे रूप घेतले. भोजनात नरमास शिजवले. दुपारी भोजनाच्या वेळी ताटात मांस पाहिले. तेव्हा वैशिष्ट्याने अंतर्दृष्टीने शोध करताच त्यांना कळले की ते नरमास आहे. तेव्हा रागावून त्यांनी राजालाच दोषी समजून शाप दिला की तू सुद्धा नरमास खाणारा राक्षस होशील. त्यावर राजाने आपण त्यात निर्दोषी आहोत असे सांगितले. तेव्हा वैशिष्ट्यांनी पुन्हा ध्यान लावताच त्यांना खरा प्रकार कळून चुकला. त्यांनी राजाला उशाप दिला की तो फक्त 12 वर्ष राक्षस होईल. तरीही विनाकारण मुनींनी अविचाराने शाप दिला म्हणून राजाने त्यांना उलट शाप द्यावा म्हणून ओंजळीत पाणी घेतले. पण त्याची राणी मदयंती हिने गुरुला शाप देणे अनुचित आहे
अशी विनंती करून राजाचा राग शांत केला. पण त्या मंत्रवलेल्या पाण्याचे काय करावे असा राजाला प्रश्न पडला. त्याने ते पाणी स्वतःच्या पायावर ओतले. परिणामी त्याचे पायावर काळे चट्टे उमटले. त्याचे नाव कल्माशपाद असे पडले. मग तो राक्षस बनला. रानवनात संचार करीत माणसांना मारून खाऊ लागला. एकदा त्याने एक नवपरिहित जोडपे प्रेमक्रीडा करताना पाहिले. भूक लागल्यामुळे त्याने त्या ब्राह्मणाला धरले. तेव्हा त्याच्या पत्नीने त्याची अनेक प्रकारे विनवणी केली व तिला न जुमानता त्याने ब्राह्मणाला तेथेच मारून खाल्ला. तेव्हा दुःखाने तळमळणाऱ्या तिने राजाला शाप दिला की प्रेमक्रीडेत मग्न असलेल्या तिच्या पतीला खाल्ला म्हणून तो जेव्हा कामर्थ होऊन कोणत्याही स्त्रीला नुसता स्पर्श करेल तर त्या क्षणीच तो मरण पावेल. एवढे बोलून तिने अग्निप्रवेश केला. शापाची मुदत संपल्यावर राजा पुन्हा मूळ रूपात परत आला. मग एकदा तो मदयंतीपाशी गेला असताना तिने त्याला ब्राह्मणीच्या शापाची आठवण करून दिली. त्यावेळी राजा मनास आवर घालून राहिला. तथापि पोटी संतान नसल्यामुळे बवारच नाही म्हणून उभयतांनी कुलगुरू वशिष्ठांना पुत्रासाठी गळ घातले. तेव्हा मग वशिष्ठांनी मदयंतीशी संबंध ठेवला. त्यापासून ती गर्भवती झाली. तो गर्भ पूर्ण होऊन 7 वर्षांनी जन्मास आला. त्याचे नाव अश्मक ठेवले. त्याचा पुत्र मुल्लक उर्फ नारी कवच नावाचा होता. त्याचे कारण असे की जेव्हा परशुराम क्षत्रिय संहार करीत होते तेव्हा स्त्रियांनी लग्न होऊन घोळका करून ह्या बालकाला लपवून ठेवले होते. मुलकाचा पुत्र दशरथ, त्याचा हिलविल, त्याचा विश्वस, त्याचा खट्टंग असा वंश वाढत गेला. त्याने देव असुर यांच्या लढाईत देवांच्या बाजूने सामील होऊन दैत्यांचा नायनाट केला होता. तेव्हा देवाने वर मागण्यास सांगितले असता त्याने आपल्या आयुष्याची मर्यादा जाण्याची इच्छा व्यक्त केल्यावर त्याला देव म्हणाले की त्याचे आयुष्य फक्त 1 मुहूर्त 3.5 घटका एवढेच बाकी राहिले. मग तो तातडीने पृथ्वीवर आला. त्याने समाधीद्वारा देहत्याग केला. खडंगाचा पुत्र दीर्घ वायू, त्याचा रघु, रघुचा अज, त्याचा दशरथ असा वंश वाढला. विश्व कल्याणाच्या उद्देशाने महाविष्णूने त्याच्या पत्नीच्या पोटी अंशरूपाने 4 पुत्रांचा अवतार घेतला. ते म्हणजे श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे होत. श्रीरामाने लहानपणीच विश्वामित्राच्या यज्ञाचे रक्षण करताना मागील ताटिका राक्षसींना मारली. पुढे यज्ञशाळेत पोचल्यावर मारीचाला बाणाच्या फटकाऱ्याने समुद्रपार भिरकावून दिला. सुबाहू आदी करून राक्षसांचा वध केला. पुढे त्याने शिळा बनलेल्या आईलेला मूळचे रूप दर्शन देऊन प्राप्त करून दिले. जनकाच्या राजदरबारात सहजपणे शिवधनुष्य तोडून सती सीतेशी विवाह केला. मग क्षत्रिय वंश संहारक हे कुळ जाणणारा जणू अग्नीच अशा परशुरामाचा गर्व नष्ट करून त्याने सामर्थ्य खेचून घेतले. पुढे पित्याच्या वचनाच्या रक्षणासाठी साम्राज्य सोडून भाऊ लक्ष्मण, पत्नी सीता यांना घेऊन वनात निघून गेले. तेथे त्याने विराध, खर, दूषण आदी करून राक्षसांना मारले. कबंध वालीचा वध केला. मग पुढे समुद्रावर पूल बांधला. लंकेत जाऊन संपूर्ण राक्षस कुळाचा संहार केला. अतिपवित्र अशा जानकीला रावणाने पळवून नेली होती. तिला अग्निद्वारा शुद्ध करून अयोध्येत घेऊन गेला. तिने त्याचा राज्याभिषेकाचा समारंभ न भूतो न भविष्यती असा थाटामाटात साजरा केला. त्यावेळी त्रैलोक्यातील सर्व देवगण, संपूर्ण ऋषी मंडळ, वेदोपासक, गंधर्व, यक्ष, नाग वगैरे आले होते. सर्व नद्या, योगी, तपस्वी उपस्थित होते. नानाविध मंगलवाद्याच्या गजरात व अनेक राजांच्या उपस्थितीत राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला. नंतर प्रभू रामचंद्राने 11,000 वर्ष राज्यकारभार केला. भरताने गंधर्व लोकात जाऊन युद्ध करून 3 कोटी गंधर्वांना मारून विजय मिळवला. शत्रुघ्नाने देखील मधुदैत्याचा महापराक्रमी बलवान पुत्र जो लवणासूर त्याला नष्ट करून मथुरा नावाचे नगर वसवले. अशा प्रकारे पृथ्वीवर सर्वत्र सुव्यवस्था निर्माण करून नंतर त्या 4 भावांनी जलसमाधीद्वारा स्वर्गलोकात गमन केले. जातेवेळी ज्या नागरिकांना सोबत जाण्याची इच्छा होती त्यांनाही स्वर्गात घेऊन गेले. पुढे वंश कसा वाढत गेला ते पहा. रामाला लव आणि कुश असे 2 पुत्र झाले. लक्ष्मणाला अंगद, केतू, भरताला तक्ष, पुष्कल, शत्रुघ्नाला सबाहू, शूरसेन प्रत्येकी 2 पुत्र होते. पुढे रामपुत्र कुश याचा पुत्र अतिथी नावाचा होता. अतिथीचा
निषद, त्याचा अनल, त्याचा नभ, त्याचा पुंडरीक, त्यांचा क्षमधन्वा, त्याचा देवानिक, त्याचा अहिनक, त्याचा रुरु, त्याचा पारियात्रक, त्याचा देवल, त्याचा वत्सल, त्याचा उल्क, त्याचा वज्रनाभ, त्यांचा शंकन, त्यांचा विशितवाश्व आणि त्याचा विश्वस. विश्वसाहाला हिरण्यनाभ हा पुत्र झाला. त्याने जैमिनीचे शिष्य महायोगी याज्ञवल्क्य यांच्यापासून योगविद्या शिकून घेतली. त्या हिरण्यनाभाचा पुत्र पुष्य, त्याचा ध्रुवसंधी, त्यांचा सुदर्शन, त्याचा अग्निवर्ण, त्यांचा सिघ्न, त्याचा मरु. हा मरु योगसाधना करीत अद्यापी कलाप नावाच्या गावी आहे. या मरुचा पुत्र प्रसुश्रुत, त्याचा सुसंधी, त्याचा अमर्ष, त्याचा सस्वान, त्याचा विश्वभोग, त्याचा बृहद्वल होता. तो महाभारत काळच्या युद्धात अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू याचकडून मारला गेला. असा इक्ष्वाकू कुळातील मुख्य राजांचा इतिहास. त्यांच्या चरित्रकथा ऐकण्याने माणूस पापातून मुक्त होतो. आता अध्याय येथे संपला. पुढील अध्यायात पुढील कथा बघूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्.